मेनसेम साठी अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. मित्रांनो, असं लक्षात ठेवा की समजा पेपर आता 1-1.5 महिन्यावर आलाय आणि आपल्याकडे विषय भरपूर सारे आहे आणि आपला अभ्यास काही नाही झाला तर आपल्याला कसं प्रिपेअर करायला असायला हवं तेच या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. मित्रांनो, पहिला पॉईंट येतो पीवायक्यू पॅटर्न 60 to 70% पेपर रिपीट होतो. म्हणजे काय रे, बघा आपण जनरली अभ्यास कसा करतो, युनिट वाईज करतो, पण पेपर कसा येतो तो पीवायक्यू वाईज येतो. मित्रांनो लक्षात ठेवा, त्यामुळे अभ्यास करताना युनिट वाईज आता जायचं नाही. युनिट वाईज अभ्यास कधी केला जातो? सेमिस्टरच्या पहिल्या महिन्यामध्ये जेव्हा आपण युनिट वाईज अभ्यास करतो आणि मग पीवायक्यू सोडवतो. आता उलटा अप्रोच ठेवायचा आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग. आता पीवायक्यू बेस्ड आपल्याला मटेरियल बनवायचंय, पीवायक्यू अनालिसिस करायचं आणि मग युनिट वाईज स्टडी करायचं. कळालं? उलट पीवायक्यू मधून जेवढं भेटलं तेवढं युनिट मधून करायचंय. उलटा अप्रोच ठेवायचा, कारण आता वेळ कमी. यस, सो लक्षात घ्या. आता नेहमी लक्षात ठेवा की कुठले जेव्हा आपण एका विषयाचे साधारणतः 5 ते 6 प्रश्नपत्रिका झेरॉक्स काढा, समोर ठेवा. ते जेव्हा अनालिसिस तुम्ही करशाल ना तेव्हा तुम्हाला कळेल, अरे प्रश्न भरपूर वेळा लाईन टू लाईन रिपीट होत आहे, काही वेळा लाईन टू लाईन रिपीट नाही होत पण पॅटर्न तर रिपीट होत आहे. म्हणजे सेम टॉपिक त्याच्यावरच सारखे प्रश्न येत आहे, सेम टॉपिकवर न्यूमरिकल येत आहे, सेम टॉपिकवर डेरिव्हेशन येत आहे. डेरिव्हेशन मध्ये पण 2-3 डेरिव्हेशन सारखे आले आहेत, या टॉपिकवर कमी आले आहेत. हे आपल्याला प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यावर कळतं. आणि एकदा आपल्याला पूर्ण अनालिसिस भेटला की हा हे प्रश्न जे मोस्ट रिपीटेड आहे ते एका कागदावर लिहून काढा. डायग्राम वाले हे प्रश्न आहे, डेरिव्हेशन हेच आहे जे कायमस्वरूपी आले, आणि न्यूमरिकल या ठराविक टॉपिकवर एवढे न्यूमरिकल आले, टॉपिक न्यूमरिकल ते एका साईडला लिहून काढा. म्हणजे आपलं मटेरियल रेडी झालं. आपल्याला काय अभ्यास करायचं मी काय सांगतोय, वेळ कमी आहे, अभ्यास आपल्याला आधी 60 ते 70% पासिंग कव्हर करून घ्यायची. हे कंप्लीट झाल्या म्हणजे काय होईल, आपलं पासिंग कंप्लीट होईल आणि मग वेळ उरला तर मग आपण आउट ऑफ मार्क घेण्यासाठी उरलेला जो युनिट मधून अभ्यास आहे तो करण्यासाठी नंतर जाऊ शकतो. कळतंय? लक्षात ठेवा, पुन्हा क्लिअर करून घ्या. या पॅटर्ननी काय होणार, आपलं 60 ते 70% पासिंग क्लिअर होईल. पासिंग क्लिअर झाल्यानंतर मग उरलेला टाइम आपण बाकीचं जे याच्यात नाहीये प्रश्न कव्हर झालेले ते एक्स्ट्रा प्रश्न करून आपण टॉपर होण्यासाठी जाऊ शकतो. पण पहिल्यांदा आपण पासिंगच्या दृष्टीने आयडिया क्लिअर करतोय. सो आपल्याकडे आता मटेरियल तयार झालं. आता या मटेरियलचं काय करायचं, उत्तर लिहायला सुरुवात करायची. आपण काय काय केलं होतं, प्रश्न ऑलरेडी काढलेले होते. आता प्रश्न तयार झाल्यानंतर त्या प्रत्येकाचा आन्सर लिहायला सुरुवात करा. स्वतःच्या हस्ताक्षरात लिहा, शॉर्ट मध्ये लिहा किंवा डिटेल मध्ये लिहा. आन्सर लिहिताना पण मेन पॉइंट्स आहे त्या ते पॉइंट वाईज आन्सर लिहा. मेन शब्दांना हेडिंग्स टाका. ओके, हेडिंग्सला काय करा, अंडरलाईन करा मेन शब्दांना, आणि डायग्राम वगैरे आहे त्यांना प्रॉपर लेबलिंग करा. कारण हे अंडरलाईन केलेलं पॉइंट वाईज लिहिलेलं कधी काम येईल, शेवटच्या दिवशी लास्ट डे रिव्हिजनच्या वेळी काम येईल. कळालं? सो पहिल्यांदा स्टडी मटेरियल आपण तयार केलं पासिंगचं, आणि त्याच्यानंतर त्याचा आपण आता स्वतः रायटिंग प्रॅक्टिस करतोय. म्हणजे आपला स्टडी प्रॉपर झाला. प्रॉपर स्टडी झाला 60 ते म्हणजे 70 पैकी असं समजा 40 ते 45 मार्काचं काम झालं. एवढा अभ्यास करून वेळ उरला तर मग आता याच्यात नाहीये ते युनिट मधनं करा एक्स्ट्रा वालं, जेणेकरून त्या 45 मार्कावरून आपण 65 ते 70 मार्कापर्यंत जाऊ शकतो. यस, आता सगळं तयारी झाली. आता आपल्याला उद्या रिव्हिजन करायची, कारण परवा पेपर आहे. मग पेपरच्या 1 दिवस आधी रिव्हिजन कशी करायची, एक्स्ट्रा नवीन काहीच घ्यायचं नाही. ओके, आणि जे आपण ऑलरेडी अंडरलाईन केली होती, डायग्राम काढले होते, पॉइंट वाईज लिहिले होतं, फक्त तेवढंच वाचायचं आणि एखाद्या मित्रासोबत ते डिस्कशन करायचं. डिस्कशन सोबत करा म्हणजे रिव्हिजन परफेक्ट होईल. स्वतः केलं तर विसरून जातो, पण एखादा पिक्चर आहे जेव्हा आपण एकदा बघून आलो एकमेकांना सांगतो तो कायमस्वरूपी डोक्यात राहतो ना, तसंच आहे डिस्कशन मध्ये रिव्हिजन करा, नवीन काही करायचं नाही. ओके, आणि जेव्हा पेपरला जाताना काय करायचं मित्रांनो, इझी क्वेश्चन पहिल्यांदा घ्या, मग हार्ड क्वेश्चन सोडवा. कारण काय होतं, इझी क्वेश्चन जे पहिले 3 क्वेश्चन सगळ्यात सोपे तुला जमताय, बेस्ट लिहिता येतात तेच आधी लिही. कारण पहिले 3 क्वेश्चन चेक करता एक्झामिनरला 10-15 मिनिटं जातील. तोवर त्याच्या बाबतीत त्याच्या डोक्यामध्ये तुझ्याबद्दल काय एक प्रतिमा तयार होईल की हा हुशार मुलगा आहे, कारण तुझे सगळे आन्सर परफेक्ट, म्हणजे त्याला काय वाटेल हा हुशार आहे. आणि एकदा जी प्रतिमा तयार झाली, हुशार मुलाला माणूस मोकळ्या हाताने पेपर चेक करतो, तसं तुला पुढचे प्रश्न जरी चुकले तो मोकळ्या हाताने पेपर चेक करेल. ऍटलिस्ट तुला 5 पैकी 5 नाही पण 3-3.5 मार्क तर देईल. सो हा बेनिफिट होतो. सो सगळ्यात इझी टू हार्ड जायचं आणि जे 3 प्रश्न तुला सगळ्यात जास्त चांगले येताना ते आधी सोडव. आणि टाइम मॅनेजमेंट कसं शिकून घ्यायचं, पेपरच्या आधी एकदा तुझा पूर्ण अभ्यास झाला. ओके, पीएल टाइम चालू एका विषयास तुझा समजा डीबीएमएस चा अभ्यास पूर्ण आला. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी डीबीएमएस चा पूर्ण पेपर सॉल्व्ह करून बघायचा. 2.5 तास टाइम लावायचा, रूम मध्ये कडी लावून एकटाच बसायचं, पेपरची रंगीत तालीम इथे करायची आणि स्वतः पेपर न बघता सोडवायचा. 2.5 तासात प्रयत्न करायचा, सोडवल्यानंतर चेक करायचं, तुला कळेल
काय चुकलं काय नाही, कुठल्या प्रश्नाला मला जास्त वेळ जातोय, कुठल्या युनिटमध्ये मला जास्त वेळ जातोय, कुठल्या युनिट कमी वेळेत होतोय, कुठे मी अडकून जातोय, कुठल्या याच्यावर ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन हे कधी कळेल जेव्हा तू स्वतः न बघता 2.5 तास टाइम लावून पेपर सोडून बघशील. असा एकदा पेपर सोडवला तो चेक करून घे. त्याचे सोल्युशन पर्पल आर्ट ऍपवर अवेलेबल आहे. सॉल्व पेपर आहेत पर्पल आर्ट ऍपवर, जे कोर्सेस आहे तिथे या सगळ्या तुझ्या विषयांचे सगळ्या ब्रांचेसचे पेपर सोल्युशन अवेलेबल आहे. त्याच्यासोबत स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, IMP क्वेश्चन, व्हिडिओ लेक्चर, नोट्स. सो व्हिडिओ लेक्चर मधून कॉन्सेप्ट समजून घे, नोट्स मधनं अभ्यास कर आणि पेपर सोल्युशन मधनं तू सोडवलेले पेपर चेक कर. सो त्यासाठी पर्पल आर्ट ऍप नक्की डाउनलोड कर. एंड सेमचं प्रिपरेशन पर्पल आर्ट ऍप सोबत कर, जेणेकरून कमीत कमी वेळेत जास्त अभ्यास होईल, वेळ वाचेल, वाचलेला वेळ, कारण स्वतः करण्यात वेळ वाया जाईल. पर्पल आर्ट सोबत केलं तर कमीत कमी वेळेत अभ्यास चांगला होईल आणि तुला जास्तीत जास्त मार्क पडतील, कॉन्फिडंट तयार होईल. कळलं? सो असा पेपर किती वेळा करायचा? एका विषयाचा पेपर 2 वेळा सॉल्व्ह करून बघ, म्हणजे तुझं टाइम मॅनेजमेंट सुद्धा प्रॉपर होईल. सो मित्रांनो, मी स्ट्रॅटेजी दिल्या त्या फॉलो करा. पहिल्यांदा सांगितलं PYQ बघून आपल्याला क्वेश्चन काढायचे, क्वेश्चन काढले त्याचे आन्सर लिहून काढायचे, आन्सर लिहिताना पॉईंट वाईज लिहायचे, अंडरलाईन करून ठेवायचे, कारण ते रिव्हिजनला काम येईल. रिव्हिजनच्या दिवशी नवीन काही नाही करायचं, मित्रासोबत डिस्कस करून रिवाइज करायचं. टाइम मॅनेजमेंटसाठी एक विषयाचे 2 पेपर देऊन बघायचे घरी, आणि मग जो तिसरा पेपर राहील तो ऍक्च्युअली युनिव्हर्सिटीचा राहील, तो डायरेक्ट तुम्ही फाडून टाकशाल, टॉपच करशाल. ओके? आणि पेपर लिहिताना बेस्ट 3 प्रश्न जे जमतात आधी ते करायचे. ओके? आणि अभ्यास करताना सेल्फ स्टडी न करता पर्पल आर्ट ऍपवरून आत्ता कर, स्कोरिंग करशील. बेस्ट ऑफ लक.